कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. याहो याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती धरून मनी, सुंदर गायन गावदनी, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, घडी भर विसरून विषय जगाचे, विमल मने करू ध्यान तयाचे, जगदीशाचे स्तवन करू, जय जयकारे गगन भरू, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन आध्यात्मिक मननामध्ये मी विकास समुद्रे आपले स्वागत करीतो. आज दिनांक 19 जुलै. आजच्या मननाचा विषय आहे घाईने केलेले ताडण. आजच्या मननाकरिता शास्त्रभाग आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 1 ते 17 ही वचने. आजचे विशेष वचन आहे, म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका. करिंथकरास पहिले पत्र 4 अध्याय 5 वचन. सध्याचे युग हे त्वरा करा नाहीतर संपून जाल. गतिमान जगाने आम्हालाही गतिमान बनविले आहे. बऱ्याच वेळा आपले मार्ग फार गतिमान होण्याऐवजी काहीसे घाईचेही झालेले दिसतात. परंतु विलक्षण परिस्थितीमध्ये नासरेतकर सुताराचा धीर वाखाणण्याजोगा आहे. एका स्त्रीला व्यभिचार करताना रंगेहात पकडले. दोष लावणारे शास्त्री व मंदिरातील पुढारी होते. त्यांनी येशूकडे न्याय मागितला, परंतु तो मात्र खाली वाकून जमिनीवर काहीतरी लिहू लागला. जसे काय त्याने काहीच ऐकले नाही. ते पुढारी त्याला प्रश्न विचारित राहिले. यावर त्याने उत्तर दिले, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिला दगड मारावा. त्यांना हे पटले. ते एक एक करून तेथून निघून गेले. शेवटी ती स्त्री व तिला शिक्षा देणारा ज्याला अधिकार होता तो तेथे राहिले. येशूने मग तिला म्हटले, मीही तुला दंड ठरवित नाही. योहान 8 1 ते 11. त्याचा आपल्या प्रत्येकाबरोबर प्रेमळ संयम असाच आहे. येशू उत्तेजित होऊन कृती करीत नव्हता. तो शांतपणे परिस्थिती समजावून घेत होता. तो दोषी व आरोपी या दोघांचाही विचार करी. तो जमिनीवर काही लिहित राहिला. परिस्थिती कशी हाताळावी, नक्की काय करावे हे आपल्याला कळत नाही. अशावेळी आपण कागदावर काहीतरी गिरवत बसत नाही काय? यास्तव त्या समयापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका. पहिले करिंथकरास पहिले पत्र 4 अध्याय 5 वचन. इतरांच्या दोषाविषयी आपण सहनशील असूया. कदाचित त्यांना देखील आपल्याविषयी सहनशील राहावे लागेल. न्याय करण्याच्या बुद्धीमुळे मित्र दूर होतात व सहभागिता मोडते. आपण ज्याप्रमाणे इतरांशी अधीरतेने वागतो तसा जर देव आपल्याशी वागला तर आपल्या वाट्याला काय येईल? मत्तेकृत शुभवर्तमान 18 अध्याय 21 ते 35 ही वचने. 7चे 70 मोजा. हे जग पापाला विकले गेले आहे. त्याचा न्याय करण्यासाठी
येशू फार लवकर आला असता. तो विलंब लावित आहे यासाठी की पश्चाताप करण्यासाठी प्रत्येकाला पुरेसा वेळ मिळावा व कोणाचाही नाश होऊ नये. पेत्राचे दुसरे पत्र 3 अध्याय 9 वचन. त्याच्या त्या धीराचा अर्थ लोक उशिरा असे म्हणतात, परंतु लोकांच्या मतांची पर्वा करीत नाही. त्याला केवळ त्याच्या तारणाची काळजी आहे. त्याचप्रमाणे लोक आपल्या ह्या सहनशीलतेला तडजोड समजतील. आपण मात्र नेहमी इतरांशी समजूतदारपणाने वागावे, जशी येशूने त्या स्त्रीशी वागणूक केली तसे. लोकांना शिष्य करण्यासाठी आपल्याला बोलावले गेले आहे, न की आपल्या गडबडीने व गोंधळाने त्यांचा नाश करण्यासाठी. पुष्कळ वेळा आपल्या डोळ्यातील मुसळामुळे इतरांचे कुसळ ओळखण्याची आपली दृष्टी धुरकट होते. हे खरोखर रहस्याचे रहस्य आहे. का आणि कशाला माझ्या वैभवी प्रभू माझ्याबरोबर सहनशील व सौम्यतेने वागतो? मी कोण? एक चिमूटभर धूळ तो आपली नजर माझ्यावर ठेवतो आणि त्याचा खजिना अचानक माझ्यापुढे उघडतो. आपण प्रार्थना करू. हे देवा, तुझ्या ठायी असणारी नम्रता आमच्यामध्ये परावर्तित कर. इतरांचा न्याय न करता सहनशीलतेने राहण्यास आम्हास सहज बुद्धी दे. आमेन.